वंदे मातरम. आज देशात नीट परीक्षेचा निकाल लागला आणि पुणे जिल्ह्याची लाडकी लेक श्रावणी कुदळे हिने देशभरात मुलींमध्ये पहिला नंबर पटकावला. तिला भेटण्यासाठी आम्ही आज बारामतीमध्ये आलो आहोत आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये अपना टाइम्स या स्टुडिओमध्ये श्रावणी कुदळे, तिचे वडील श्री कृष्णात कुदळे सर आणि तिचे आईसाहेब आपल्यासोबत आहेत. आज आपण या तिघांशी संवाद साधणार आहोत, गप्पा मारणार आहोत आणि जाणून घेणार आहोत श्रावणीच्या या दैदिप्यमान यशाचं रहस्य काय आहे किंवा कुठल्या गोष्टींनी श्रावणीला आजचं यश मिळवून दिलं आहे. अतिशय आनंद झाला आहे. तुम्हाला आनंद झाला, तुझ्या चेहऱ्यातून दिसतोय, तुमच्या औरामधून तो झळकतोय, तुमच्या जीवलगांना आनंद झाला आहे. पण देशभरातल्या माणसांनाही आनंद झाला. आपल्या लेकराचा यश मिळाल्यानंतर आनंद होणं ही गोष्ट साहजिक आहे, पण आपल्या लेकरामुळे जगभराला आनंद होणं, बारामतीला अभिमान वाटणं ही गोष्ट फार वेगळी गोष्ट, आनंद देणारी गोष्ट आहे की नाही. काय वाटतं कुटुंबात तुम्हाला, कसं वाटतं एकदम कुटुंब म्हणून काय फील करतं? ती सर्वसामान्य कुटुंबातील आहे, एका प्राथमिक शिक्षकांची मुलगी आहे. त्यामुळं बाकीच्या इतर सामान्य कुटुंबातील मुलांनासुद्धा त्यातून असा संदेश मिळावा की आपण जरी परिस्थितीने सामान्य असलो, आपली सामाजिक परिस्थिती सामान्य असली तरी पण आपण उत्तुंग यश मिळवू शकतो. हे इतर मुलांना तेवढी त्यातून प्रेरणा मिळावी आणि मिळेल अशी आम्हाला या यशातून झेडपीचे शिक्षक आहात. हो. ही झेडपी शिकली आहे. हो. एका झेडपीच्या विद्यार्थ्यांनीही यश मिळवलंय. पण झेडपीचा शिक्षक म्हणून काय वाटतं? हा, एक जिल्हा परिषदचा शिक्षक म्हणून मला अभिमानच वाटतो. कारण आम्ही जिल्हा परिषदचे शिक्षक वाड्या वस्त्यांवरती दुर्गम भागामध्ये काम करतो आणि त्यामुळं कदाचित आमच्याकडं तो झगमगाट नसेल, परंतु विद्यार्थ्यांबद्दलची तळमळ, प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे याच्यासाठीची आमची जी भावना असते, प्रामाणिक भावना असते, ती मात्र कुठेही कमी नसते. आणि मला कुणाला नाव नाही ठेवायची, पण आम्ही जे काम करतो ते प्रामाणिकपणे करतो. सामान्य कुटुंबातील मुलांचं शैक्षणिक त्याचं प्रगती व्हावी यासाठी आम्ही काम करतो. आता मी आज तुमच्याकडे येत असताना मी तुमचा DP बघितला, संपर्कात आपण आजच आलो. सुंदर लिहू, शुद्ध लिहू आणि समृद्ध होऊ असं तुम्ही लिहिलं. थोडक्यात जगण्यावर प्रेम करणारी माणसं तुम्ही आहात. कामाबद्दल बांधिलकी तुमच्या सगळ्या गोष्टीतून दिसते. मॅडम, तुम्हाला काय वाटतं की तुमची बांधिलकी आज रिफ्लेक्ट झाली असं वाटतं? कसं काय, कशामुळं असं वाटतं किंवा काय काय नेमकं याच्यामध्ये तुमची आई म्हणून काय भूमिका आहे? आई म्हणून माझ्या मुलीने बारामतीचं आपल्या देशाचे महाराष्ट्र राज्याचं नाव मोठं केलं याचं मला खूप अभिमान वाटतो. तिच्यासाठी तुम्ही आई म्हणून घरात तिला कशा प्रकारचा सपोर्ट करत गेला? आई म्हणून सपोर्ट करण्याची जास्त गरज नाही पडली, कारण खूप स्वयंशिस्तीची होती. स्वतःचं वेळापत्रक आखणं, अभ्यासाचा टाइम जपणं, तिच्या तिने मॅनेज केलेल्या गोष्टी होत्या. तुम्ही एक शिक्षिका आहात आणि आई आहात. आता सगळ्याच आया शिक्षिका नसतात, ज्या आया शिक्षिका नाहीत पण त्यांना पोरं चमकवायचे, त्याच्यासाठी काय सांगा? मुलांवर विश्वास ठेवा. आपण जर मुलांवर विश्वास ठेवला तर ते नक्की आपल्या विश्वासाला पात्र होतं. त्यांच्यावर कोणते दडपण आणू नका. किंवा आता जो नीट म्हणलं की गोंधळ हे समीकरण झालं. आजच्या तारखेला देशभरात नीटच्या बाबतीत अनेक संभ्रम आहेत, अनेक विरोधाभास निर्माण झाले आहेत किंवा आजच्याही बातम्या फार डोक्याला हात लावण्यासारख्या बातम्या आहेत. अशा परिस्थितीत घरातलं वातावरण कसं ठेवलं की त्यामुळे हिला ताण येणार नाही, हिचा अभ्यासावर फोकस राहील? नीटचा अभ्यासाचं तिला दडपण कधी आलं नाही, कारण तिने सुरुवातीपासून मन लावून अभ्यास केलेला आणि प्रत्येक मुलाने जर सुरुवातीपासून प्रयत्नपूर्वक अभ्यास केला तर दडपण घेण्याचं काही कारण हेच नाही शेवटी. तुम्हाला आधीपासून असं वाटत होतं का की बाबा ती डॉक्टर व्हायला पाहिजे किंवा तिने ठरवलं किंवा तिने ठरवलं होतं ते, त्यामुळे आम्ही तिला फक्त सपोर्ट केलं? वा, क्या वा. श्रावणी, तू पेपरही वाचत असतील, TV आपण बघतो, बातम्या वगैरे बघतो, आहे की नाही? ही परीक्षा फार वेगळी, जगावेगळी परीक्षा आहे. आजपर्यंत झालेल्या नीट परीक्षांमधली सगळ्यात जास्त गाजलेली परीक्षा आहे, वादग्रस्त परीक्षा आहे, देशभरातली हेडलाईन ठरलेली ही परीक्षा आहे. अनेक विरोधाभास निर्माण झालेत, विद्यार्थ्यांवर देखील ताण आला, कित्येक विद्यार्थ्यांनी आत्महत्याही केली. हा सगळा ताण तू कसा मॅनेज केलास? म्हणजे मी त्यासाठीच थोडी सोशल मीडियापासून दूर राहिले, कारण सोशल मीडियावर ह्या बाबतीत खूप जास्त निगेटिव्हिटी, म्हणजे
पसरत आहे. खरं किती खोटं किती माहित नाही, पण ते बघत राहिल्यामुळे ताण अजून वाढतो, स्ट्रेस अजून वाढतो. त्यामुळे मी त्या गोष्टींपासून लांब राहिले आणि फक्त माझ्या अभ्यासावर फोकस केला. त्यामुळे मला मग थोडा ताण माझा कमी झाला आणि मी शांतपणे अभ्यास करू शकतो. काय पद्धत नेमकी कुठली पद्धत वापरली अभ्यासाला तू? पद्धत अशी नाही, फक्त जो मी अभ्यास करत होते आणि तू नेमका कसा अभ्यास म्हणजे वाचून लक्षात ठेवत होती, लिहून लक्षात ठेवत होती की आणखी वेगळी काय पद्धत आहे? सब्जेक्ट वाईज डिफरंट होते. कशा प्रकारे मी काय सांगशील आता उद्या येणाऱ्या परीक्षेच्या मुलांना काय सांगशील? बायो सारखा सब्जेक्ट असेल किंवा इनऑर्गॅनिक केमिस्ट्री असेल तर तुमचा फोकस NCERT वर चांगला असला पाहिजे. प्रत्येक लाईनवर कमांड असली पाहिजे आणि ते कन्सेप्च्युअल सब्जेक्ट आहे. त्याचं तुम्हाला अंडरस्टँडिंग खूप चांगलं झालं पाहिजे आणि त्याच्यावर जेवढी जास्त क्वेश्चन प्रॅक्टिस करा तेवढं जास्त फायदा होतो. तुझ्या कॉलेजचा काय रोल आहे याच्यामध्ये किंवा कॉलेजने कशा प्रकारे सपोर्ट केला? मी 2 वर्ष सक्सेसफुल अकॅडमीमध्ये शिकले आणि तिथं मला माझे टीचर्सचं सगळ्यात जास्त चांगलं मार्गदर्शन लाभलं. आणि माझे जे टीचर्स होते डॉक्टर येळे सर आणि भिकुळे सर, त्यांनी ते माझे मेंटर होते. म्हणजे त्यांनी माझ्या पूर्ण त्या जर्नीमध्ये सिलेबसच्या पलीकडे जाऊन तुला सपोर्ट केला? म्हणजे जेव्हा मी इमोशनली थोडी डाऊन झाले तेव्हा त्यांनी मला इन्स्पायर केलं, मोटिवेट केलं. आणि ह्या थ्रू आउट जर्नीमध्ये ते माझ्यासोबत झाले. आता आपण डॉक्टर व्हायचे स्वप्न कधीपासून बघितलं तू किंवा कशा मी शाळेत असल्यापासून म्हणजे साधारणतः 8वीपासून. कशामुळे तुला असं वाटलं की आपण डॉक्टर व्हायला पाहिजे? मला ते ॲज अ प्रोफेशन म्हणून पण आवडतं आणि मला सायन्समध्ये पण इंटरेस्ट आहे. नाही आता डॉक्टरचं असं एखादं आता जसं आपण प्रशासकीय अधिकारी म्हणजे तुकाराम मुंडेंचं नाव सर्वसामान्य माणसांच्या काळात जात आहे. माणसं मुंडे साहेबांचं नाव ऐकलं तरी हसतात, एवढं छान काम करतो तो माणूस. असं एखादं नाव डॉक्टर म्हणून तुझ्या कुठे समोर आयडियल आहे? मी सगळ्याच डॉक्टरांचं जे प्रामाणिकपणे काम करतायत त्यांच्या क्षेत्रात मी तेवढंच सगळ्या डॉक्टरांचं सेम रिस्पेक्ट करते. तुझ्या माध्यमातून आमच्या देशाला एक हुशार डॉक्टर मिळणार आहे का संवेदनशील डॉक्टर मिळणार आहे की जो सर्वसामान्य माणसांबद्दल जिव्हाळा बाळगेल आणि खरी प्रॅक्टिस करेल? दोन्ही प्रकार, म्हणजे हुशार असल्याशिवाय तुम्ही ट्रीट करू शकत नाही रुग्णांना तेवढ्या चांगल्या स्किल Yes, yes. जर तुम्हाला संवेदनशील पण पाहिजे जेणेकरून तुम्ही जास्तीत जास्त गरीब गरजू रुग्णांपर्यंत तुमची फक्त ते दुकान नसेल, आपला दवाखाना हे फक्त दुकान नसेल तर ते सर्वसामान्य माणसाच्या हक्काचा एक निवारा असेल किंवा त्यांना दिलासा मिळेल. तू आत्ता जी मुलं स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतायत किंवा नीटचा येणाऱ्या वर्षात अभ्यास करणारी आहेत किंवा आत्ताही काही मुलं स्पर्धेतून बाहेर पडले आहेत त्यांच्यासाठी काय सांगशील? तुम्ही जे काही काम करणार आहे, ज्या पण फील्डमध्ये काम करणार आहे तर तुम्ही खूप जास्त म्हणजे स्वतः जीव ओतून काम करा. जेवढं तुम्हाला जास्त एफर्ट टाकता येते तेवढे जास्त एफर्ट टाका आणि मन लावून काम करा जेणेकरून तुम्हाला हे रिग्रेट राहणार नाही की मी माझं 100% दिलं नाही. आणि तुमचा माइंडसेट पॉझिटिव्ह असू द्या कारण त्याचा खूप चांगला इफेक्ट होतो. तुझं माइंडसेट पॉझिटिव्ह राहण्यासाठी काय करत राहतेस, कुठली प्रॅक्टिस करते? म्हणजे मी स्टार्टिंगपासून मला असं काउन्सिलिंग करण्यात आलं माझं की सतत पॉझिटिव्ह विचार करण्याने तू आता म्हणालीस की मी एक फेज आले की मी इमोशनली डाऊन झालेलो, हो की नाही? आणि सर्वसामान्य नॉर्मल माणसांच्या आयुष्यात त्या गोष्टी असतात, पुस्तकात किंवा सिनेमात असते की माणसं कंटिन्यू मोटिवेटेड असतात, पॉझिटिव्ह असतात. पण आपण सामान्य माणसं आहोत किंवा जनरली तुझं माइंडसेट आणि हे माइंडसेटशिवाय शक्य नुसत्या पुस्तकांमध्ये एवढं मोठं यश मिळत नसतं. मग हे माइंडसेट मेंटेन करण्यासाठी ध्यान करतेस, पुस्तकं वाचतेस, मैत्रिणींसोबत वेळ घालवतेस का कुटुंबाचा काही वेगळा आनंद आहे, सपोर्ट आहे? म्हणजे मी मेडिटेशन करत होते आणि माझ्या आसपासचे जे सर्कल म्हणजे माझे पॅरेंट्स असतील, टीचर्स असतील आणि फ्रेंड्स असतील ह्या सगळ्या सर्कलमध्ये माझ्या आसपासचे जे व्यक्ती आहेत ते स्वतः पॉझिटिव्ह होते, ते स्वतः मला मोटिवेट करत होते. त्यामुळे त्याचा खूप जास्त इम्पॅक्ट पडतो तुमच्या म्हणजे बिहेवियरवर किंवा तुमच्या माइंडसेटवर. तुमच्या आसपासचे लोक तुम्हाला कसं हँडल करतात. तुझे जे पॅरेंट्स आहेत ते दोघंही शिक्षक आहेत आणि ते तुझे आई वडील आहेत. मग तुझ्या आजच्या यशात किंवा एकूणच तुझ्या शैक्षणिक कारकिर्दीमध्ये त्यांचा जास्त प्रभाव तुझ्यावर आई वडील म्हणून आहे का शिक्षक म्हणून आहे? जास्त प्रभाव तसा आई वडील म्हणून आहे कारण डायरेक्ट घरात मला असं कधी अभ्यासाला घेऊन बसून म्हणजे काही शिकवलं असं नाही झालं. हा फक्त 4थीपर्यंत असताना मी माझ्या पप्पांच्या शाळेत शिकले. मला शिकले. पप्पांची विद्यार्थिनी म्हणून एवढं मोठं यश मिळायचं काही आनंद वाटतो. ठीक आहे. आणि आता मला सांग की तुझ्या हातून तू काय शब्द देशील सर्वसामान्य भारतीयांना किंवा काय आश्वासन देणार आहेस किंवा काय वचन देणार आहेस आज? कारण मोठं यश तू मिळवणार आहेस, तू मोठी डॉक्टर होणार आहेस, सर्वसामान्य माणसांना ह्या सगळ्या गोष्टी मिळणारच आहेत. पण आजच्या दिवशी तुला असं काय वाटतंय की मी हे खात्रीनं करेन? मी माझ्या क्षेत्रात मला जेवढं चांगलं स्किल डेव्हलप करता येईल तेवढे करेल आणि त्या स्किलचा माझा इतरांना कसा फायदा होईल ह्याची मी जास्तीत जास्त कष्ट करेन. थँक्यू. तर आत्ता आपण भेटलो की श्रावणी कुदळे या बारामतीच्या कन्येला आणि पुणे जिल्ह्याच्या लाडक्या लेकीला.
देशभरामध्ये नीट म्हणलं की संभ्रम, नीट म्हणलं की वादविवाद, नीट म्हणलं की राजीनामा सत्र, नीट म्हणलं की आंदोलनं, नीट म्हणलं की डोकेदुखी, अशी परिस्थिती असताना जगावेगळी नीती यावर्षी आपल्या देशात घेतली गेली. पहिली परीक्षा रद्द झाली, दुसरी परीक्षा घेतली गेली, प्रत्येक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. पण पुणे जिल्ह्यातल्या या कणखर लेखीनं, सावित्रीच्या लेखीनं यशाचा झेंडा काढला आणि अशा विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा सकारात्मक कसं राहिलं पाहिजे, आपला माइंडसेट कसा विजयी ठेवला पाहिजे हे दाखवून दिलं. आणि सर्वसामान्यच घरातल्या नव्हे तर महागड्या शाळांमध्ये जाणाऱ्या, कोचिंग क्लासेसमध्ये जाणाऱ्या किंवा मोठमोठ्या मेट्रो सिटीमध्ये राहणाऱ्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना एक धडा घालून दिला की घरातलं वातावरण फार मोठी गोष्ट आहे. नुसती अभ्यासातली पुस्तकं वाचून किंवा महागडे कोचिंग क्लासेस करून काही होणार नाही. तर पालक म्हणून, आईवडील म्हणून तुमच्या मुलांना इमोशनल सपोर्ट असला पाहिजे, घरात सकारात्मक वातावरण असलं पाहिजे आणि मुलांनी मेंटली फ्रेश असलं पाहिजे, सकारात्मक असलं पाहिजे. आणि हे जर आपण करू शकलो तर आपली देखील मुलं अशी चमकदार होतील, दिमाखदार यश मिळवतील आणि देशाची सेवा करायला सगळ्यात पुढे राहतील. हा धडा आपल्याला जिथे मिळाला आहे. माननीय कृष्णा कुदळे सर, त्यांच्या सौभाग्यवती, हे दोघेही जिल्हा परिषदेचे शिक्षक आहेत. मी स्वतः झेडपीचा विद्यार्थी आहे आणि मला माहिती आहे की झेडपीचे मास्तर किंवा बाई कुठल्या तळमळीनं पोरांना घडवत असतात आणि कुठल्या धडपडीने त्यांचं भविष्य पुढे घेऊन जात असतात. त्याच त्यांच्या कष्टाचं जगण्यावर प्रेम करणारी ही माणसं आहेत, कामाबद्दल बांधिलकी असणारी ही जोडी आहे. आणि या जोडीला परमेश्वरानं, नियतीनं आणि त्यांच्या कर्मानं हे सुंदर फूल त्यांच्या पदरात टाकलं, हे यश त्यांच्या पदरात टाकले. त्यांच्या रूपानं एक चांगली डॉक्टर आपल्या देशाला मिळणार आहे आणि ती देशाची सेवा करणार आहे. समस्त भारतीयांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि कुदळे कुटुंबियाला आभाळभर शुभेच्छा देतो. आणि अपना टाइम्सच्या वतीनं सगळ्यांना पुन्हा एकदा आवाहन करतो की आपल्या पोरांवर प्रेम करा, आपल्या पोरांना स्वातंत्र्य द्या, आपल्या पोरांना इमोशनल सपोर्ट द्या. आपली पोरं नक्कीच चमकतील. त्यांच्यावर कुठल्याही प्रकारच्या अपक्षांचं उजल लादू नका. वंदे मातरम.